आईली हा खूप कॉमन प्रश्न आहे, पण हा एक्सक्लुझिव्ह असणार आहे. ओके. का तो तुलाही माहिती आहे. तुझं नाव आयली आहे, आम्ही सायली ऐकलेलं आहे. ओके, आय तो अंडरस्टँड. हे बघ, सगळ्यांना, तू आता स्वतःच्या फॅन्सना पण सांगितलंयस की नाही माहिती नाही, पण आता आम्हाला सगळ्यांना अंडरस्टँड करायचं आहे की आयलीचा अर्थ काय आहे. ओके, सो आयलीचा अर्थ जाणून घेण्याच्या आधी, आयली हा शब्द हा टर्किश किंवा आयर्लंड स्कॉटलंड साईडचा आहे, तो भारतीय नाहीये. आणि माझ्या बाबांनी कुठेतरी टीव्हीवर हे नाव ऐकलेलं आणि त्याच्यामुळे त्यांनी मला हे नाव दिलं. याचा अर्थ मूनलेट आहे, चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली. सो हे आहे माझ्या नावाचा अर्थ. आणि घिया, आता परत तेच आम्हाला हे असतं की घिया, आम्ही मराठीत हे आडनाव नाही ऐकत सहसा. सो त्याचा पण अर्थ काय आहे किंवा तो कुठून आहेस. तर मला मराठी भाषा येते कारण मी मराठी मीडियमची आहे. मला माझ्या आईबाबांनी डॉक्टर आहेत, पण त्यांनी मला मराठी मीडियममध्येच शिकायला सांगितलं, शिकायला लावलं. कारण तिथली जी परंपरा असते ती कोणत्याही मीडियममध्ये नाही आहे. तर मराठी नसूनही आता तेच सरनेम जे घिया आहे, मी मारवाडी आहे. आमचं ॲक्च्युली सरनेम खंडेलवाल आहे, पण आमचं गोत्र घिया आहे. आणि पिढ्यानपिढ्या घिया वापरत आलोय, त्याच्यामुळे माझं पण सरनेम घिया. वा वा, थँक्यू. हे सगळ्यांना आता कळलेलं आहे आयली घिया कोण आहे, कुठली आहे. फायनली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.